वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण ग्रामसेवक भरतीशी संबंधित एक सिरीज चालवलेली आहे. त्यामध्ये आपण सर्व ग्रामसेवक संबंधित जे काही तांत्रिक घटक आहे त्यावर जे काही सिलेबस दिलेला आहे IBPS पॅटर्ननुसार तो सगळा कव्हर करणार आहोत आणि बरेचसे लेक्चर आपण अपलोडेट केले आहेत. तसेच बरेचसे लेक्चर अपलोडेट करणारसुद्धा आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अधिक माहिती नसेल तर तुम्हाला सांगते की या चॅनलवर आपण एक प्लेलिस्टसुद्धा केलेली आहे. प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जाऊन म्हणजे तुम्हाला आधी चॅनलला भेट द्यावी लागेल आणि प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जावं लागेल आणि प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये तुम्हाला ग्रामसेवक भरतीशी संबंधित लेक्चर क्लासेस या नावाने एक प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन तिथे तुम्हाला सर्व लेक्चर उपलब्ध आहेत आणि उपलब्ध होतीलसुद्धा. पूर्ण सिलेबस आपण कवर करणार आहोत आणि हे सगळे लेक्चर आहेत ते सगळ्यांसाठी मोफत आहेत. कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. कारण मित्रांनो, मी सुद्धा ग्रामीण भागामध्ये राहते आणि बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी असतात ज्या मुलामुलींना किंवा मित्रमैत्रिणींना भेटत नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे पुस्तकं नसतात, त्याच्यानंतर साहित्य संदर्भ नसतात. त्याचप्रमाणे आपण बघतो साहित्य संदर्भ तर खूप दूरची गोष्ट आहे. त्यांना एक प्रॉपर गायडन्ससुद्धा नसते की काय अटेंड करायला पाहिजे, काय नाही अटेंड करायला पाहिजे, कसं लेक्चर घ्यायला पाहिजेत, कुणाचे लेक्चर बघायला पाहिजे, कसं, या सगळ्या गोष्टी असतात आणि याचा सगळा इफेक्ट असतो आणि नंतर परीक्षा देत गेल्यानंतर कुठेतरी त्या गोष्टी लक्षात येतात. म्हणून माझ्या अनुभवातून मी पहिलेच म्हणजे तुम्हाला सर्वांसाठी काय करत आहे, एक प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा, तिथे तुम्हाला सर्व ग्रामसेवक संबंधित जे काही लेक्चर असतील ते सगळ्यांसाठी फ्रीमध्ये मोफतमध्ये उपलब्ध आहेत. आणि ज्याप्रमाणे मित्रांनो मी तुमच्यासाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हे व्हिडिओ लेक्चर शेअर करा, जेणेकरून गरजू जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ लेक्चर पोहोचले पाहिजेत आणि अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे विद्यार्थी मित्र कट ऑफ वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करतात. तर मित्रांनो, तुमच्या शेअर केल्याने कुणाचा कट ऑफ कमी जास्त होईल असा विचार करू नका. बिनधास्तपणे शेअर करा. प्रत्येक जिल्ह्याचा जो कट ऑफ असतो तो वेगवेगळा लागतो आणि परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जाईल याचा पूर्व अंदाज आपण कधीच घेऊ शकत नाही. म्हणून लेक्चर बिनधास्तपणे शेअर करा. आणि एक म्हणसुद्धा आहे की दिल्याने वाढते, म्हणून तुम्हीसुद्धा एकमेकांना शेअर करत जा. आणि या सगळ्या गोष्टींच्या नवनवीन अपडेटच्या, नवनवीन लेक्चरच्या, कारण आपण विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड नवीन अपडेटेड लेक्चरसुद्धा घेणार आहोत. हे ग्रामसेवकच नाही तर बाकीच्या सर्व स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे. म्हणून अशाच नवनवीन नोटिफिकेशनसाठी काय करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तसंच मित्रांनो, प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कम्युनिटी नावाचं सेक्शन आहे या चॅनलवर, तिथे टच करा. तिथे तुम्हाला भरपूर प्रश्न मिळतील. तुम्ही समोर जसे खाली जाल किंवा तसे तुम्हाला प्रश्न सापडत जातील. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. तसंच मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात आपले, त्यामध्ये तुम्ही डेली नॉलेज किंवा एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल असे व्हिडिओ लेक्चर तिथे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तिथे अपलोडेड केलेले असतात. म्हणून या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्ही इथे आला असाल तर आजचा आपला टॉपिक आहे कुक्कुटपालन आणि आपण आपल्या टॉपिकला आता सुरुवात करूया. कुक्कुटपालनाबद्दल मित्रांनो बरीचशी माहिती मिळवण्यासाठी काय केलं, मला बरेचसे पुस्तकं शोधावे लागले. त्याच्यानंतर गुगल, इंटरनेट वगैरे याचा वापर करून ही सगळी माहिती आणि डेटा एक सोर्स बनवण्यात आलेला आहे. ग्रामसेवक भरतीमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. एक स्पेशल टॉपिक म्हणून त्यांनी नोट केलेला आहे कुक्कुटपालन नावाने. सिलेबसमध्ये तुम्ही बघितला असेल सिलेबस, तर सिलेबससुद्धा मित्रांनो तुम्ही बघितला नसेल तर तोसुद्धा आपण आपल्या चॅनलवर कम्युनिटी सेक्शनमध्ये अपलोड केला आहे. तिथून तुम्ही सिलेबस घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. तर नक्की चॅनलला म्हणजे पूर्ण सेक्शनला भेट द्या. आता आपण कुक्कुटपालनाबद्दल एक गोष्ट पाहू डिटेलपणे. चला तर मित्रांनो, कुक्कुटपालनाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आधी समजून घेऊ, त्याच्यानंतर आपला विषय कंटिन्यू करू. तर जगामध्ये आपण बघतो की कोंबड्यांच्या एकूण 606 जाती आढळतात. त्यापैकी 18 जाती ज्या आहेत त्या भारतात आढळतात. म्हणजे एक रेंज आहे ही, लक्षात घ्या. पर्टिक्युलर तुम्हाला एवढे आकडा विचारत नाही, फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलं, एक जनरल इन्फॉर्मेशन असावी म्हणून. आणि आपण बघतो जागतिक अंडी उत्पादनात उतरता क्रम जर आपण बघितला तर सर्वात शीर्षस्थानावर कोण आहे तर अमेरिका आहे. त्याच्यानंतर चीन, ब्राझील आणि भारत. आणि हा जो सोर्स आहे मित्रांनो तो इंटरनेटवरून घेण्यात आलेला आहे. म्हणून ही जी माहिती आहे ते डायनॅमिकसुद्धा आहे आणि वर खालीसुद्धा असू शकते. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या लेवलवर हे सगळ्या गोष्टी आहेत त्या चेक करत जा.
तर मित्रांनो, इथे आपल्याला एक गोष्ट समजली, की भारताचं स्थान अंडी उत्पादनामध्ये आपण जर क्रम बघितला तर भारताचं स्थान कितव्या क्रमांकावर आहे, तर 4थ्या क्रमांकावर आहे, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. समोर आपल्याला काहीतरी बॉक्समध्ये काहीतरी डेटा दिसतोय. आता तो डेटा आपण ॲनालिसिस करू, तो समजून घेऊ नेमका डेटा काय सांगतो ते. तर मित्रांनो, बॉक्समध्ये आपल्याला असं दिसून येते, फाओ म्हणून काहीतरी मी लिहिलं आहे आणि फाओस्टॅट नावाने लिहिलं आहे. आता बघा, मी तुम्हाला समजून सांगते. फाओ म्हणजे काय होते, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे संस्था आहे, एजन्सी आपण म्हणू शकतो, ते कोणाच्या अंडर काम करते, ते युनायटेड नेशनच्या अंडर काम करते. आणि यामध्ये आपण बघतो त्याचा एक डेटासुद्धा असं पर्टिक्युलर, तो फाओस्टॅट नावाने एक डेटा आणि सांख्यिकी हे प्रकाशित करत असते. तर मित्रांनो, फाओबद्दल आपण संपूर्ण माहिती म्हणजे थोडक्यात महत्त्वाची माहिती बघू, जेणेकरून या परीक्षेच नाही तर इतर कोणत्याही परीक्षामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आपण बघतो, फाओ म्हणजे काय, अन्न आणि कृषी संघटना आहे आणि संयुक्त राष्ट्रांशी मी तुम्हाला सांगितलं युनायटेड नेशनशी संबंधित आहे. आणि यामध्ये आपण बघतो, भूक दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचं हे नेतृत्व करते. सर्वांसाठी अन्न व सुरक्षा मिळवणे, त्याचप्रमाणे सक्रिय निरोगी जीवन जगण्यासाठी लोकांना पुरेशा उच्च गुणवत्तेचे अन्न नियमितपणे मिळावे हे सुनिश्चित करणे हे फाओचे ध्येय आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न राहील, की फाओची स्थापना किंवा या संघटनेची सुरुवात कधीपासून झाली, हे तुम्हाला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, फाओ स्टॅटनुसार 2020मध्ये काही डेटा प्रकाशित केला होता. त्यानुसार आपण बघतो, की भारत जो आहे तो अंडी उत्पादनामध्ये 3रा क्रमांक आणि मांस उत्पादनामध्ये 8व्या क्रमांकावर आहे. हे फाओ स्टॅटने सांगितलेले काही आकडे आहेत, जे 2020नुसार मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. आणि आता आपण बघतो 2023मध्ये, म्हणजे इंटरनेटच्या सोर्समधून हा सोर्स घेतला आहे, तर भारत अंडी उत्पादनामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. तसंच फाओ स्टॅटनी काही आकडेसुद्धा सांगितले होते. त्यामध्ये 2014-15पासून 78.48 अब्ज वाढून, म्हणजे अंडी उत्पादनाच्या बाबतीत सांगत आहे, की अंडी उत्पादन हे 78.48 अब्ज वाढून त्याऐवजी 2021-22मध्ये आपण बघतो 129.7 अब्ज इतके वाढलेले आहे. म्हणजे आपल्याला 2021-22मध्ये किती अब्जापर्यंत अंडी उत्पादन केलं, तर 129.7 अब्ज इतकं अंडी उत्पादन वाढलेलं आहे, असं फाओ स्टॅटनुसार सांगितलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण फाओ आणि फाओ स्टॅटबद्दल माहिती बघितली. आता समोर आपण कुक्कुटपालनामध्ये पहिल्या क्रमांकाचे 10 राज्य बघणार आहोत 2019नुसार, जे काही पशुगणना झाली होती. आता तुमच्यासाठी प्रश्न राहील मित्रांनो, पशुगणना झाली होती, त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा एक डेटा आहे. तो मी तुम्हाला मागील जे भाग झाले पशुसंवर्धनचे त्यामध्ये सांगितलं होतं आणि त्या गोष्टींमध्ये मी कुक्कुटपालनाचा सुद्धा समावेश केला होता. म्हणजे ऑल टोटल सांगितलं होतं. त्यामध्ये कॅटल आहे, म्हशी आहेत, त्याच्यानंतर आपण बघतो शेळ्या, मेंढ्या, त्याच्यानंतर कुक्कुटपालन, वराहपालन, सस्यपालन, सगळ्यांबद्दल म्हणजे तिथे एक डेटा सांगितला होता. जी पशुगणना झाली होती अपडेटेड, तीसुद्धा तिथे सांगण्यात आली आहे. ते लेक्चर तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, आपण कुक्कुटपालनामध्ये पहिल्या क्रमांकाचे 10 राज्य बघत होतो 2019नुसार. तर त्यामध्ये आपण बघतो तामिळनाडू आता प्रथम क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेश होता आधी, म्हणजे हे वर खाली होतच राहते, परंतु आपण बघतो 2ऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. म्हणून लक्षात ठेवा, तामिळनाडू प्रथम क्रमांकावर, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशलाच आपण एक महत्त्वाची गोष्ट आहे, की भारतीय अंड्याची टोपलीसुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, इथे एक लॉजिकल गोष्ट लक्षात घ्या, की कुठे कुठे तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आंध्र प्रदेश दिसेल, कुठे तामिळनाडू दिसेल. आणि दोन्ही गोष्टी बरोबर आहे, म्हणजे वर खाली ही माहिती होतच राहते. तर आपण बघतो, की 2019मध्ये जी काही पशुगणना झाली होती आणि त्यामध्ये जे काही अपडेटेड डेटा आहे त्यानुसार तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. आणि नंतर आपण बघतो त्या खालोखाल तेलंगणा, नंतर मग पश्चिम बंगाल, मग 5व्या क्रमांकावर महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित रँक लक्षात ठेवायची, की 5व्या क्रमांकावर कुक्कुटपालनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे म्हणून. त्या खालोखाल कर्नाटक, नंतर आसाम, हरियाणा, केरळ आणि ओडिसा. अशा प्रकारे 10 जे महत्त्वाचे पहिल्या प्रथम क्रमांकाचे राज्य आहे ते आपण बघितले. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की IBPS पॅटर्ननुसार अळंबी उत्पादन आपल्याला दिलं होतं कृषी सेवकसाठी आणि त्यामध्ये प्रश्न विचारला होता, म्हणजे एका शिफ्टला, की प्रश्न होता, की अळंबी उत्पादनामध्ये जे काही लिडिंग स्टेट आहे ते कोणतं आहे, म्हणजे सर्वाधिक अळंबी उत्पादन कोणत्या राज्यात झालं आहे. म्हणून तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो इथे, की म्हणजे तो सुद्धा पेपर IBPS वाल्यानेच घेतला होता आणि हा सुद्धा पेपर IBPSच घेणार आहे. म्हणून असा सुद्धा कुक्कुटपालनाशी संबंधित एक प्रश्न पडू शकतो, म्हणजे एक
जास्तीत जास्त 1 किंवा 2 प्रश्न पडू शकतात. तर तुम्हाला लीडिंग स्टेट पण महत्त्वाचे आहेत. म्हणून हे जे महत्त्वाचे राज्य तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा आणि याबद्दल म्हणजे लक्ष असू द्या. तर मित्रांनो, आपण बघतो की पोल्ट्री टाकायची आहे म्हणजे तुम्हाला कुक्कुटपालन करायचं असेल तर त्यांच्यासाठी खाद्य हे महत्त्वाचं असते आणि त्यांचं खाद्य खाणे आणि विष्ठा करणे हे एक कामच असते आणि ते लगातार त्यांचं चालूच असते. त्यांना जर 6 तास आपण अन्न नाही दिलं म्हणजे खाद्य नाही दिलं तर ते काय होतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट आपल्याला दिसायला लागतात. त्याच्यानंतर 12 तासापर्यंत त्यांना जर अन्न नाही मिळालं तर त्यांची पिसे वाकडी वगैरे होतात. म्हणजे ते समोर मी तुम्हाला सांगणारच आहे डिटेलपणे. आणि अशा वेळेस आपण बघतो की या कुक्कुटपालनामध्ये जे आहे आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं कुक्कुटपालनामध्ये खाणे आणि विष्ठा करणे हे काम चालूच असते आणि त्यामुळे काय होते एक त्याला विष्ठा जी असते त्याला खूप घाण वास येत असतो आणि या सर्व गोष्टींमुळे आणि तसंच आपण कुक्कुटपालन ज्या ठिकाणी कुक्कुटपालन करत असतील त्या ठिकाणी तुम्ही कधी गेलात का? त्या ठिकाणी तुम्हाला असा घाण वास येईल आणि म्हणूनच त्याला जो दर्जा आहे कुक्कुटपालनाचा तो खूपच कमी दर्जाचं समजलं जात होतं. परंतु काय झालं, भारतात पालन आहे त्याला प्रतिष्ठेचं स्थान कोणी मिळवून दिलं तर डॉक्टर बी.व्ही. राव आहे. यांनी कुक्कुटपालनाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजून सांगितले. त्याच्याबद्दलची जनजागृती केली आणि त्याला एक प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देण्यासाठी खूप मोलाचं कार्य केलं. म्हणून त्यांचं नाव आपल्याला त्यांचं योगदान हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, आपण बघतो डॉक्टर बी.व्ही. राव यांचं नाव जे आहे ते कुक्कुटपालनाशी संदर्भित आहे आणि ते आदरानं त्यांचं नाव घेतलं जाते. आता समोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, समोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत. तर राष्ट्रीय आहार संस्थेच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय आहार संस्थेच्या शिफारशीनुसार देशात दरवर्षी 180 अंडी 11 किलो मांस आहारात असणे आवश्यक आहे. परंतु आपण बघतो तर मित्रांनो, यांनी शिफारस जरी केली असली तरी बरेचसे आपण बघतो की जे लोक आहेत ते शाकाहारी आहेत आणि मांस आणि अंडी यांना जे आहे ते मांसाहारी या गोष्टीमध्ये मोडतात. म्हणून ह्या गोष्टीमध्ये त्यांचा समावेश करत नाही. तसं आपण बघतो की दरडोई जर विचार केला आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्यसुद्धा नाहीत. कारण बऱ्याचशा ठिकाणी पुरवठा वगैरे ह्या त्या गोष्टी आहेतच आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला अवेलेबल होत नाहीत. म्हणून आपण बघतो की आता सध्याच्या कंडिशनला आपण जर विचार केला तर 47 अंड्याचाच वापर केला जातो. तरीसुद्धा यांनी एक ॲव्हरेज काढले आहे की किती उत्पादन आहे त्यानुसार 47 अंड्याचाच आहारामध्ये समावेश केला जातो. म्हणजे दरडोई यांनी एक ॲव्हरेज काढला आहे. तर ब्रॉयलर मांसाच्या बाबतीत खप सांगितलं आहे तर 11 किलो आहे असा त्यांचा अंदाज आहे. तसेच मित्रांनो, आपण लहानपणापासून काही इंटरेस्टिंग गोष्टी आणि गमतीजमतीमध्ये काही प्रश्न विचारत होतो. त्यामध्ये आपण असा प्रश्न विचारत होतो कोंबडीशी संबंधित किंवा कोंबड्यांशी संबंधित की अंडा आधी किंवा कोंबडी आधी, हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर नक्की सांगा. आणि दुसरा एक इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे आपण बघतो की अंडे जे आहेत ते शाकाहारी आहे किंवा मांसाहारी आहे. हे दोन्ही जे प्रश्न आहेत ते कॉन्ट्रोवर्सियल प्रश्न आहेत. त्याच्यावर बरेचसे वाद झालेले आहेत आणि बरेचशा तज्ञांचे वेगवेगळे मत आहेत. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार नाहीत, पण एक लॉजिकल आणि तुम्हाला एक इंटरेस्ट यावा यासाठी हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समोर महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, ते आपण पाहू की 4थ्या पंचवार्षिक योजनेपासून कुक्कुटपालनास सुरुवात झाली. तर मित्रांनो, आता इथे 4थ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी तुम्हाला सांगायचा आहे, कारण की मी बऱ्याच वेळा 4थ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी सांगितला आहे. मागे जे PYQ घेतले होते त्यामध्ये सुद्धा मी डिटेल ॲनालिसिस करून तुम्हाला सांगितलं होतं. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 4थ्या पंचवार्षिक योजनेबद्दल लक्षात ठेवायचं आहे की 4थ्या पंचवार्षिक योजनेपासून कुक्कुटपालनास सुरुवात झाली आहे आणि तुम्ही त्याचा कालावधी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी संबंधित अधिक माहिती तुम्हाला असेल तर तीसुद्धा सांगा, जेणेकरून तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल. तसंच मित्रांनो, आणखी आपण गोष्टी बघितल्या तर भारतात संकरित कोंबडी पैदास केंद्र जे सुरू झालं ते 1962 सुरू झालं आणि सर्वप्रथम ते कुठे होतं तर दिल्ली या ठिकाणी होते. तसंच आपण बघतो कोंबडी आणि बदके सर्वात जास्त असणारा विभाग जर आपण बघितला आपल्या महाराष्ट्राचा पर्टिक्युलर, तर पुणे विभागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात कोंबडी आणि बदके सर्वाधिक पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर सर्वाधिक कमी कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या विभागात आहेत, तर कोंबडी व बदके सर्वात कमी असणारा विभाग जो आहे तो अमरावती विभाग आहे. मित्रांनो, समोर आता आपण मूळ प्रदेशानुसार कोंबड्यांच्या जाती आहेत त्या बघणार आहोत. त्यामध्ये अमेरिकन जाती आहेत, आशियाई जाती आहेत, इंग्लिश जाती आहेत आणि भूमध्य सागरीय जाती आहेत. त्यामध्ये आपण अमेरिकन जाती जर बघितल्या तर अमेरिकन जातीमध्ये न्यू हॅम्पशायर आहे, प्लायमाउथ आहे, तसेच रोड आयलँड रेड आहेत इत्यादींचा समावेश होतो.
तसंच मित्रांनो आपण आशियाई जाती बघितल्या तर आशियाई जातींमध्ये कोचाई नावाची जात आहे जी चिनी जात आहे आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपण बघतो ब्रह्मा आहे आणि ब्रह्मा जे आहे ते ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील झुंजीसाठी प्रसिद्ध आहे. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, म्हणजे मागच्या PYQमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की ब्रह्मा ही जी जात आहे कशाची जात आहे तर कोंबड्यांची जात आहे. असा प्रश्न विचारला आहे की झुंजीसाठी प्रसिद्ध असलेली कोंबड्यांची जात कोणती. तर लक्षात ठेवा ब्रह्मा ही जी जात आहे ती कोंबड्याची झुंजीसाठी प्रसिद्ध असणारी जात आहे आणि प्रामुख्याने ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यामध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच मित्रांनो आपण बघतो की कोंबड्यांच्या काही इंग्लिश जाती आहेत. इंग्लिश जातीमध्ये प्रामुख्याने कॉर्नी सफेद आणि ऑस्ट्रोलार्प या जातींचा समावेश होतो. समोर आपण बघतो की भूमध्य सागरीय काही जाती आहेत, त्यामध्ये व्हाईट लेघॉर्न, मिनॉर्का, एन्कोना, ब्ल्यू अँडल्युशियन इत्यादींचा समावेश होतो. आता काही हलक्या जातींचे वर्णन केलेले आहे आणि भारी जाती आहेत. या 2 गटामध्ये सुद्धा वर्गीकरण करतात. तर हलक्या जाती कोणत्या आणि भारी जाती कोणत्या हे आपण एक एक पाहू. तर मित्रांनो हलक्या जातींमध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर व्हाईट लेघॉर्न ते मेडिटेरियन रिजनमधली आहे, म्हणजे इटलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर ब्राऊन लेघॉर्न तसेच मिनोर्का तीसुद्धा मेडिटेरियन रिजनमधली आहे आणि अंकोना आहे, कुठे कोणत्या ठिकाणी एंकोनासुद्धा उच्चार केलेला आहे म्हणून लक्षात घ्या. ह्या झाल्या हलक्या जाती वर्गीकरणानुसार. आणि वर्गीकरणानुसार भारी जाती आपण बघणार आहोत. तर भारी जातींमध्ये प्रामुख्याने वेडॉट्स, प्लायमॉथ रॉक, न्यू हॅम्पशायर, व्हाईट सक्सेस, लाईट सक्सेस, त्याच्यानंतर व्हाईट वेजेट्स अशा प्रकारे महत्त्वाच्या जातींचा समावेश होतो. हे वर्गीकरण विचारू शकतात. तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की यातील हलकी जात कोणती किंवा भारी जात कोणती. तसंच मित्रांनो आपण बघतो कुक्कुटपालनाशी संबंधित काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. तसंच मित्रांनो ज्याप्रमाणे आपण इंग्लिश जाती बघितल्या, हलक्या जाती बघितल्या, भारी जाती बघितल्या, तसंच भारतीय जाती या गटामध्ये सुद्धा कोंबड्यांच्या काही जाती मोडतात. त्या सुरुवातीला पाहू, त्याच्यानंतर महत्त्वाच्या संज्ञा आपण अभ्यासू. तर भारतीय जातींमध्ये कोणकोणत्या कोंबड्यांचा समावेश होतो तर अशील आहे, चितगाव आहे, गुगूस आहे, बुशी, अंकलेश्वर, डानकी, कडकनाथ, नेकडेमान, पंजाब ब्राऊन इत्यादी कोंबड्यांचा समावेश भारतीय कोंबड्यांमध्ये होतो. तर मित्रांनो इथे एक ऑब्जेक्टिव्ह सुटला होता, ते म्हणजे व्हाईट लेघॉर्न ही जी कोंबडी आहे ती सर्वाधिक अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये गणली जाते. जवळजवळ 240 ते 260 अंड्यांपर्यंत अंडी देते. म्हणून व्हाईट लेघॉर्न जी आहे ती अतिशय महत्त्वाची कोंबडी आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की कुणाचा क्रमांक लागतो तर त्या खालोखाल मिनोर्का आहे, म्हणजे ब्लॅक मिनोर्का आहे, मेडिटेरियन रिजनमधलीच आहे. ह्या दोन्हीसुद्धा मेडिटेरियन रिजनमध्ये आहेत. व्हाईट लेघॉर्नसुद्धा आणि ब्लॅक मिनोर्कासुद्धा. या आणि ब्लॅक मिनोर्कामध्ये आपण बघतो 180 अंड्यापर्यंत अंडी देते. म्हणून व्हाईट लेघॉर्न टॉप म्हणजे सर्वाधिक जास्त अंडी देणारी कोंबडी आहे, 240 ते 260पर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण बघतो ब्लॅक मिनोर्का हे 180 अंड्यापर्यंत अंडी देते. म्हणून सेकंड क्रमांक आपण तिचा पकडू शकतो. तसंच मित्रांनो इंग्लिश जातीमध्ये आपण ऑस्ट्रोकार्प ही जात बघितली होती. ऑस्ट्रोकार्प ही जी जात आहे ती 180 अंड्यापर्यंत अंडी देते, म्हणजे ब्लॅक मिनॉर्काच्या बरोबरच अंडी देते. आणि म्हणून तसं हिचा समावेश भारी जातींमध्ये होतो. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगितल्या. आता आपण बाकीच्या गोष्टी पाहू. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अंडी उत्पादन म्हणजे आपण कोंबड्यांचे उत्पादन कशासाठी करतो, एक तर अंडी उत्पादनासाठी, एक तर मांस उत्पादनासाठी. मग ज्या कोंबड्या अंडी उत्पादन करतात त्यांना आपण काय म्हणतो, लेयर असं म्हणतो. म्हणून महत्त्वाची संज्ञा विचारू शकतात. मित्रांनो वार्षिक अंडी उत्पादन आपलं राहिलं होतं आणि मी तुम्हाला व्हाईट लेघॉर्नबद्दल सांगितलं की 240 ते 260 आहे, परंतु कुठे कुठे ही जी रेंज आहे ती बदलते सुद्धा. मग आपण आता पर्टिक्युलर पाहू की कोणत्या प्रकारच्या कोंबड्या आहेत, तर कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणात अंडी उत्पादन देतात. आणि हे जे अंडी उत्पादन आहे ते वार्षिक अंडी उत्पादन असते. म्हणून आपण यामध्ये बघितलं समजा गावठ्या कोंबडी आहेत, तर गावठ्या कोंबड्या कितपर्यंत देतील, 60 ते 80पर्यंत. त्याच्यानंतर आपण बघतो रोड आयलँड रेड आहे आणि रोड आयलँड रेड आहे ही जी कोंबडी आहे ती वार्षिक अंडी उत्पादन किती देते ते 170 ते 180. त्याच्यानंतर आपण व्हाईट लेघॉर्न बघतो. व्हाईट लेघॉर्नमध्ये 180 ते 210. कुठे कुठे ही रेंज 240 ते 260 पण सांगितलेली आहे. पण लक्षात ठेवा की सर्वाधिक अंडी उत्पादन देणारी व्हाईट लेघॉर्न ही जात आहे म्हणून. त्याच्यानंतर आपण बघतो संकरित कोंबड्या. आणि संकरित कोंबड्या प्रामुख्याने त्याच्यासाठीच त्याचा संकर घडून आणला असतो आणि एकापेक्षा एक उत्कृष्ट जातींच्या संकरातून अंडी उत्पादन वाढवण्याचा तो प्रयोग असतो आणि त्यामध्ये 240 ते 260 अशी रेंज आपल्याला वार्षिक अंडी उत्पादनामध्ये पाहायला मिळते.
मित्रांनो, तसंच काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असायला हव्यात. त्यामध्ये आपण बघतो की कोंबडी एका वेळी 6 ते 15 अंडी उबवते. म्हणजे असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की कोंबडी एका वेळी किती अंडी उबवू शकते? तर 6 ते 15 अंडी उबवू शकते. त्याच्यानंतर आपण बघतो की अंडी उबवण्यासाठी किती टक्के आर्द्रता आणि किती अंश सेल्सिअस तापमान लागते? तर लक्षात ठेवा, अंडी उबवण्यासाठी प्रश्न सांगत आहे मी, अंडी उबवण्यासाठी 60% आर्द्रता लागते आणि 37.5 ते 38 अंश डिग्री सेल्सिअस एवढं तापमान लागते. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, नोट करून ठेवा आणि लक्षात ठेवा. तसंच मित्रांनो, अंडी उबवण्यासाठी कार्यकाळसुद्धा तुम्हाला विचारू शकतात की किती दिवसांचा कार्यकाळ लागते अंडी उबवण्यासाठी. तर लक्षात ठेवा, 21 दिवसांचा कार्यकाळ लागत असतो. महत्त्वाची गोष्ट आहे. समोर आपण बघतो आता अंडी याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. अंड्याच्या भागामध्ये कोणकोणत्या तुम्हाला लिंक रिलेटेड असं विचारू शकतात की अंड्यामध्ये काय काय असते, कोणते प्रथिन असतात किंवा काय असते, त्याच्याशी आजूबाजूची गोष्टीसुद्धा आपण आता कव्हर करू. तर लक्षात घ्या मित्रांनो, एका अंड्यातून आपल्याला किती कॅलरीज ऊर्जा मिळते? तर 90 कॅलरी ऊर्जा मिळते. तर मित्रांनो, इथे कॅलरीजचा प्रश्न आलेला आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, म्हणजे आधी मी ही इन्फॉर्मेशन सांगली आहे जेव्हा मी PYQ ॲनालिसिस घेतलं होतं ग्रामसेवक भरतीसाठी, आणि त्यामध्ये स्टार्टिंगला लेक्चर घेतले होते. त्यामध्ये मी भरपूर गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे. ते सुद्धा लेक्चर तुम्ही बघू शकता. प्रश्नपत्रिकेच्या फॉर्ममध्ये ते लेक्चर घेतले होते. तर मित्रांनो, दररोज एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला आपण बघतो की दररोज शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्याला जे काही कामं करायचे दिवसभरामध्ये, त्या सगळ्यासाठी त्याला किती कॅलरीज ऊर्जेची गरज असते डेली, हा प्रश्न तुमच्यासाठी राहील. म्हणजे हा प्रश्न मी सांगितलेला आहे. त्याच्यानुसार आपण बघतो विविध कार्यगटाने गटाने वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. शहरी लोकांसाठी वेगळी कॅलरीज सांगितलेले आहे आणि जे ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी वेगळी कॅलरीज सांगितलेली आहे. आणि नियोजन आयोगाने एक पर्टिक्युलर कॅलरी सांगितली आहे की एवढी एवढी कॅलरी तुम्हाला दिवसाला लागत असते. आता तुम्हाला मी रेंज सांगते, 2100 ते 2500 याच्या दरम्यान कॅलरीज दररोज माणसाला लागत असतात. म्हणजे प्रत्येक माणसाला शरीराची झीज भरून काढण्यासाठी, तसेच त्याचं जे दिवसाचं जे कार्यकाळ आहे ते काम करण्यासाठी त्याला तेवढ्या कॅलरीजची गरज असते. तर मित्रांनो, आपल्याला 100 ग्रॅम अंड्यापासून बघतो तर 163 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. नंतर आपण बघतो, आणि मित्रांनो, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की कोंबडीच्या अंड्यामध्ये कोणत्या जीवनसत्व प्रामुख्याने मिळतात, तर लक्षात ठेवा, कोंबडीच्या अंड्यामधून आपल्याला आणि ड जीवनसत्व प्रामुख्याने मिळतात. तर मित्रांनो, आणखी या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे सोर्स आहेत. जीवनसत्वच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो हे तुम्हाला माहिती आहे का? कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. जीवनसत्व कोणत्या फळांमध्ये जास्त प्रमाणात असते हे सुद्धा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावेळेससुद्धा मी सांगितल्या होत्या आणि आता परत सांगते. आणि बऱ्याच वेळा मित्रांनो, जीवनसत्वाशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते विचारून झालेले आहे. MPSCमध्ये विचारलेले आहेत. कंबाईन एक्झाम आहे, ग्रुप बी, ग्रुप सी एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न पडलेले आहेत आणि हमखास प्रश्न पडतो. म्हणजे आपण बघतो बी आणि सी जे जीवनसत्व आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं बी आणि सी जे जीवनसत्व आहेत ते कसे आहेत? पाण्यात विरघळणारे आहेत. आणि बाकीचे उरलेले जे आहेत ADEK हे जे जीवनसत्व आहेत ते फॅट सोल्युबल आहेत, म्हणजे ते फॅटमध्ये विरघळतात. म्हणून ADEK यांचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त झालं तर विषबाधासुद्धा होऊ शकते. परंतु आपण बघतो की बी आणि सी विटॅमिन जे आहेत ते पाण्यामध्ये विरघळतात. म्हणून दररोजचा आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश होतो. घामावाटे किंवा मलमूत्राद्वारे ते बाहेर पडतात. म्हणून आपण बघतो की बी आणि सी जे आहे ते जीवनसत्व आहे त्याचं इंटेक करणं आणि डेली इंटेक करणं हे आपल्यासाठी गरजेचं असते. मित्रांनो, तसेच तुम्हाला अंड्याच्या बाबतीत त्यामध्ये कोणकोणते घटक असतात, कोणकोणते अन्नद्रव्य असतात, असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर आपण बघतो एक पर्टिक्युलर एक अंड लक्षात घेतलं त्यानुसार आपण बघतो की पांढरा घटक असतो तो 58% असतो, पिवळा घटक जो असतो 39% असतो आणि उरलेलं वरची जी शेल असते कडक आपण बघतो ती 11% असते. म्हणजे अशा प्रकारे त्याचा आपण अंड्याचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते बघितले. मग तो जो पांढरा घटक असतो, या पांढऱ्या घटकामध्ये आपल्याला सर्वाधिक प्रथिने पाहायला मिळतात. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, MPSCमध्ये विचारलेला आहे आणि कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा PYQमध्ये हा प्रश्न विचारला आहे. म्हणून ॲनालिसिसमधून मी सुद्धा तुम्हाला काही नवीन गोष्टी सांगते ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यासुद्धा तुम्ही नोट करून घेत जा. मित्रांनो, तसंच काही अन्नद्रव्यसुद्धा आहेत यामध्ये ते सुद्धा आपण बघणार आहे. तर पाण्याचा जो भाग असतो अंड्यामध्ये आपण बघतो की 73 पॉईंट समथिंग काही पाण्याचा भाग असतो. त्याच्यानंतर क्षार असतात 1% नंतर प्रथिने आपण बघतो की 12% आपल्याला 12 पॉईंट समथिंग प्रथिने पाहायला मिळतात. नंतर कार्बोहायड्रेटसुद्धा असतात, तसेच स्निग्धांशसुद्धा असतात. यामध्ये अशा प्रकारे काही महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत जे आपल्याला अंड्यामध्ये पाहायला मिळतात.
तर मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावेळेस कोंबडी जी आहे ते पहिलं अंडं देते त्यावेळेस कोंबडीचं वय काय असते असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर 133 ते 140 दिवसांची असताना कोंबडी पहिलं अंडं देते. त्याच्यानंतर आपण बघतो की 50% अंडी उत्पादन देण्याच्या वेळी कोंबडीचं वय काय असते, तर 154 ते 165 दिवसाची असताना 50% अंडी उत्पादन आपल्याला मिळते. आणि जास्तीत जास्त अंडी उत्पादन कोणत्या पिरियडमध्ये म्हणजे कोणत्या दिवसांमध्ये मिळते असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, की 180 ते 200 दिवस 200 दिवसाची कोंबडी असताना जास्तीत जास्त अंडी उत्पादन आपल्याला मिळू शकते. अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या मित्रांनो. आता समोर आपण कुक्कुटपालनाच्या पद्धती बघणार आहोत. तर कुक्कुटपालनाच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने 4 पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण बघतो गादी पद्धत आहे, त्याला डीप लिटर पद्धत असं म्हणतात. म्हणजे गादी टाईप असते ते, म्हणून त्याला गादी पद्धत असं म्हणतात. त्यामध्ये 60 ते 70 चौरस सेंटीमीटर जागा लागते. आणि मासेल कोंबड्यांच्या देखरेखीसाठी ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. पर्टिक्युलरली त्याच्यासाठी मासल कोंबड्यासाठी ती वापरतात. काय तर गादी पद्धत, त्याला आपण डीप लिटर पद्धत म्हणतो. आणि तुम्हाला स्पेस विचारू शकतात, 60 ते 70 चौरस सेंटीमीटर जागा लागते. समोर महत्त्वाची आणि कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन यावं यासाठी ही पद्धत आणि जास्तीत जास्त मॅनेजमेंट व्हावं यासाठी ही पद्धत, त्याला आपण पिंजरा पद्धत म्हणतो. आणि पिंजरा पद्धतीमध्ये एकेरी, दुहेरी, तिहेरी अशा प्रकारचे टाईप्स पडतात. आणि त्यासाठी आपल्याला बघतो की आपण म्हणजे किती जागा लागते, तर 30 चौरस सेंटीमीटर जागा लागते. आणि पिंजरा पद्धतीची आपण जर वैशिष्ट्य बघितली मित्रांनो, तर सध्या सर्वाधिक प्रचलित असणारी ही पद्धत आहे. यामध्ये सर्व जी कामं आहेत ती यांत्रिक पद्धतीने केले जातात. आणि याचं व्यवस्थापनसुद्धा चांगल्या प्रकारे करता येते. पक्ष्यांवर वैयक्तिक देखरेख ठेवता येते. मित्रांनो, इथे काही भावनिक गोष्टी आहेत ज्या आपण विचारात घेतल्या तर आपल्याला असं दिसून येते की ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांचं जीवन कसं असतं, एक बंदिस्त स्वरूपात असते. त्यांना स्वतंत्र नसते आणि कधी त्यांना मरण येईल किंवा मारल्या जाईल हे सांगता येत नाही. बरेचसे रोग वगैरे इथं येतातच, परंतु आपण बघतो त्यांना कापण्यासाठी उपयोग करतात. त्यांचं जीवन खूप बंदिस्त आणि संघर्षमय असं जीवन असते. म्हणून मित्रांनो, आपण या पृथ्वीवर माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. याचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. तर मित्रांनो, हा झाला भावनिक विषय. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. तिसरी पद्धत जी आहे ती बॅटरी पद्धत आहे. आणि चौथी पद्धत जी आहे ती मोकळ्या सोडणे, म्हणजे कोंबड्या ज्या आहेत त्या मोकळ्या पद्धतीने आपण त्याचं कुक्कुटपालन करू शकतो. अशा प्रकारे कुक्कुटपालनाच्या 4 महत्त्वाच्या पद्धती आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला पहिली पद्धत सांगितली गादी पद्धत, त्यालाच आपण डीप लिटर असं म्हणतो. दुसरी पद्धत आहे पिंजरा पद्धत, तिसरी बॅटरी आणि चौथी आहे मोकळ्या सोडणे. अशा प्रकारे 4 पद्धती आपण कुक्कुटपालनाशी संबंधित बघितल्या. तसंच मित्रांनो, आपण बघतो कुक्कुटपालनाशी संबंधित काही महत्त्वाच्या संज्ञा आहे. आता एक एक संज्ञा आपण डिटेलमध्ये पाहू आणि समजून घेऊ. तर पहिली संज्ञा आहे, 1 वर्ष वयाच्या आतील कोंबडीला काय म्हणतात, तर पुलेट असं म्हणतात. परत सांगते की 1 वर्षाच्या आतील जे काही कोंबडी असेल तिला पुलेट ही संज्ञा वापरली जाते. तसंच मित्रांनो, 1 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या कोंबडी जर असेल, समजा कोंबडी असेल, तिला काय म्हणतो आपण, हेन असं म्हणतो. नंतर बघतो की पुढची संज्ञा आहे, 1 दिवस वयाच्या कोंबड्यांचा तुरा कापणे, याला डबिंग असं म्हणतात. महत्त्वाची गोष्ट आहे, 1 दिवस वयाच्या कोंबड्यांचा जो तुरा असतो तो कापणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की त्या प्रोसेसला डबिंग असं म्हणतो. मित्रांनो, आपण बघतो की कोंबड्यांमध्ये चोच कापणे हा एक कार्यक्रम असतो. यामध्ये याचा प्रमुख उद्देश काय असतो, तर त्यांना खाण्यापिण्यासाठी जे काही अडचणी येतात त्या दूर करणे. तसंच आपण बघतो की त्या एकमेकांना नुकसानसुद्धा पोहोचू शकतात, त्यासाठी हा कार्यक्रम चालत असतो. मग हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण बघतो की सुरुवातीला वरची जी चोच आहे ते कापतात, त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी खालची चोच कापतात. यामध्ये आपण बघतो की कोंबडीची वरची अर्धी व खालची 1/4 चोच जी आहे ते कापणे, त्याला आपण डी बेकिंग असं म्हणतो. तसंच काही आणखी महत्त्वाच्या संज्ञा आहे. समजा एका पाठोपाठ जर लागोपाठच्या दिवशी कोंबडीने घातलेले जे काही अंडे असते त्या अंड्यांना एक संज्ञा आहे, त्यांना पेन असं म्हणतात. लक्षात ठेवा, लागोपाठच्या दिवशी कोंबडीने घातलेल्या अंड्यांची जी संख्या असते त्याला पेन असं म्हणतात. अंड्यांच्या आतील दर्जा तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते, हा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की अंड्याच्या आतील दर्जा कसा आहे, त्यामध्ये प्रमुख अन्नद्रव्ये आहेत की नाही, पाणी वगैरे यांचं प्रथिनांचं प्रमाण किती आहे, हे सगळं तपासण्यासाठी जो काही चाचणी केली जाते त्यालाच आपण काय म्हणतो, कडलिंग असं म्हणतो.
तसंच मित्रांनो, नको असलेले प्राणी काढून टाकण्याच्या जे काही संज्ञा आहेत, म्हणजे पक्षी, इथे कोंबडी म्हणून तुम्ही पक्षी पकडा. तर लक्षात ठेवा, नको असलेले जे काही पक्षी असतील ते काढून टाकण्याचे जे काही संज्ञा आहे त्याला आपण क्युलिंग असं म्हणतो. तसंच मित्रांनो, महत्त्वाची पुढील संज्ञा आहे, कोंबड्यांची संख्या जास्त झाल्यास त्यांना एकमेकींची पिसे उपडण्याची व खाण्याची सवय असते आणि त्या सवयीला काय म्हणतात तर कॅनाबॉलिझम असं म्हणतात. महत्त्वाची संज्ञा आहे. ह्या सगळ्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत. या संबंधित प्रश्न पडू शकतात आणि पडलेले आहेत. तसेच मित्रांनो, आपण बघतो कोंबड्यांचे खाद्य आहे त्यासंबंधी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. जर समजा कोंबडीला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 6 तास खाद्य मिळाले नाही तर अंडी उत्पादन कमी होते आणि 12 तास खाद्याने मिळाल्यास कोंबडीची पिसे वाकडी होतात. अशा प्रकारे वेगवेगळे इफेक्ट कोंबड्यांवर आपल्याला पाहायला मिळतात. तसंच मित्रांनो, समजा अंडी देणारी कोंबडी असेल आणि दररोज ती अंडी देत असेल तर त्या अशा कोंबडीला दररोज किती खाद्य लागते तर 115 ग्रॅम खाद्य लागते. त्याच्यानंतर आपण बघतो अंडी देण्याच्या कोंबडीच्या पिल्लास म्हणजे अंडी देणाऱ्या कोंबडीच्या पिल्लास पहिल्या दिवसापासून 20 आठवड्यापर्यंत द्यावे लागणारे खाद्य किती असते तर 8.15 kg एवढं खाद्य त्याला द्यावे लागते. म्हणजे हा एक ॲव्हरेज आहे, याच्यावर खाली गोष्टी होऊ शकतात. आपण बघतो जे काही अंडी देणारी कोंबडी आहे तिच्या पिल्लास पहिल्या दिवसापासून बघतो की 20 आठवड्यापर्यंत किती खाद्य द्यावं लागते तर 8.15 kg इतकं खाद्य त्याला द्यावं लागते. तसेच मित्रांनो, तुम्हाला कोंबड्यांचा वयोगटसुद्धा विचारू शकतात. तर अंडी उत्पादनानुसार कोंबड्यांना खाद्य देण्याचे वयोगट आहे. समजा पहिला जो वयोगट असतो त्याला चिक मॅश असं म्हणतात. 1 दिवस ते 8 आठवड्यापर्यंत त्याला काय म्हणतात, चिक मॅश. नंतर आपण बघतो ग्रोअर मॅश कशाला म्हणतात, 8 ते 20 आठवड्यापर्यंत. कारण यामध्ये ग्रोअर का बरं, कारण यामध्ये त्याची काय होत असते, ग्रोथ होत असते, म्हणून याला काय म्हणतो आपण, ग्रोअर मॅश असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो असतो तो लेअर मॅशचा असतो. आता लेअर मॅश काय, लेअर कशाला म्हणतो आपण, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्यांना आपण लेअर असं म्हणतो. मग लेअर या पिरियडमध्ये 20 ते 72 आठवड्यांच्या या पिरियडमध्ये अंडी उत्पादन होते, म्हणून लेअर मॅश त्यांना देत असतात. मग अशा प्रकारे ते 3 महत्त्वाचे खाद्याचे टप्पे आहेत ते इथे तुम्हाला सांगितले. हे टप्पे तुम्हाला विचारू शकतात, चिक मॅश, ग्रोअर मॅश आणि लेअर मॅश. तसेच मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण बघतो पिल्लाच्या जन्मापासून 8 ते 10 आठवडे वाढवून त्यांचा मटणासाठी उपयोग करतात, त्याला ब्रॉयलर असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर जर ब्रॉयलर म्हणजे काही कन्सेप्ट विचारली तर त्याचं उत्तर तुम्हाला काय देता येईल की पिल्लाच्या जन्मापासून 8 ते 10 आठवड्यापर्यंत वाढवून त्यांना मटणासाठी जर उपयोग करत असेल तर अशा कोंबड्यांना आपण ब्रॉयलर असं म्हणतो. आणि मित्रांनो, अशा कोंबड्यांचं जर आपल्याला वजन पाहायचं असतं तर 7 ते 8 आठवड्यामध्ये 1200 ते 1400 ग्राम इतकं वजन त्यांचं असते, म्हणून लक्षात ठेवा. तसंच आपण मांसल कोंबड्या ज्या आहेत त्याचं वाढवण्यासाठी जे काही खाद्य आहे ते बघणार आहोत. म्हणजे आधी आपण अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्यांचं बघितलं, आता आपल्याला मांसल कोंबड्या ज्या आहेत त्यांना वाढवण्यासाठी जे काही खाद्य लागते त्यांना आपण ते बघणार आहोत. मग त्याला जे सुरुवातीला देतात त्याला आपण स्टार्टर म्हणतो आणि जे शेवटून देतात त्याला फिनिशर असं म्हणतो. म्हणून ब्रॉयलर स्टार्टर म्हणून आपण 1 ते 30 दिवसांसाठी देत असतो. तर किती असतो, 1 kg आणि ब्रॉयलर फिनिशर आपण बघतो 31 ते 60 दिवस आपण 2 kg. अशा प्रकारे त्यांना स्टार्टर आणि फिनिशर पर डे आपण देत असतो. तर मित्रांनो, काही महत्त्वाचे पॉईंट्स सुटले होते. त्यामध्ये आपला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोंबड्यांच्या राहण्याच्या जागेचे तापमान आणि आर्द्रता आपण बघितली. तर जे राहण्याची जागा असते त्याचं तापमान किती असायला हवं तर 70 ते 75 फॅरेनहाइट एवढं असायला हवं. आणि ते आर्द्रता किती असायला हवी त्या ठिकाणी तर 30% आर्द्रता असायला हवी. म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची माहिती आपण बघितली. आता समोर आपल्याला म्हणजे कोंबड्यांना होणारे काही रोग आहेत त्याबद्दल अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो कोणाकोणापासून रोग होतात तर बॅक्टेरियल आहे म्हणजे जीवाणूंपासून, त्याच्यानंतर आपण बघतो व्हायरल आहेत विषाणूंपासून, नंतर एकपेशीय जंतूंपासून, तसंच अंतर्गत व बाह्य किटाणू आहेत त्यांच्यापासून कोंबड्यांचे बरेचसे रोग होतात. ते आपल्याला एक म्हणजे अभ्यासायचे आहेत. यामध्ये सुरुवातीला आपण जीवाणूंपासून म्हणजे बॅक्टेरियल डिसीज आहेत ते पाहायचे आहेत. तर मित्रांनो, बॅक्टेरियल डिसीज आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कॉलरा, पांढरी अगवा, निळा तुरा, साल्मोनेलेसिस इत्यादींचा समावेश होतो. हे जे आजार आहेत प्रामुख्याने जीवाणूंपासून होतात, म्हणून महत्त्वाचे आजार आहेत. त्याच्यानंतर आपण अतिसूक्ष्म विषाणू आहेत म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे कोणकोणते आजार पसरतात ते आपल्याला पाहायचं आहे.
तर मित्रांनो, त्यामध्ये प्रामुख्याने राणीखेत आहे, त्याला मराठीमध्ये आपण मानमोडी असं सुद्धा म्हणतो, म्हणजे सिमिलर नाव आहे. सिमिलर नावाने सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतो, महत्त्वाचा आहे. यावर वॅक्सिनसुद्धा विचारतात, वॅक्सिन आपण समोर घेणार आहोत. त्याच्यानंतर देवी नावाचा रोग आहे, जो विषाणूजन्य रोग आहे, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला इथे प्रश्न कसे फॉर्म होऊ शकतात ते मी तुम्हाला सांगते, की विषाणूजन्य रोग कोणते आहेत, जीवाणूजन्य कोणते आहेत, हा तर प्रश्न विचारतील. किंवा एखादा डिसीज तुम्हाला देतील, हा विषाणूजन्य आहे का, हा किंवा जीवाणूजन्य आहे का, असा प्रश्न विचारतील. म्हणजे उलटसुलटसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर आपण व्हायरल डिसीजमध्ये आपण बघतो, गंभोरा नावाचा आहे, मॅरेक्स नावाचा आहे, आणि यावर प्रश्न विचारतात. तसंच मित्रांनो, काही एकपेशीय जंतू असतात, त्यांच्या संसर्गातून सुद्धा काही कोंबड्यांना रोग होतात. त्यामध्ये आपण बघतो कॉक्झिडिओसिस नावाचा एकपेशीय जंतू असतो, त्यामुळे रक्ती हगवण हा जो रोग आहे कोंबड्यांमध्ये दिसून येतो. नंतर अंतर्गत व बाह्य किटाणू असतात, त्यामुळे सुद्धा कोंबड्यांमध्ये रोग होतात. त्यामध्ये आपण बघतो वाटोळे जंत आहे, चपटे जंत आहे, गोचीड आहेत, हुपा आहेत, यामुळे कोंबड्यांमध्ये रोग पसरतात. आणि हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहे, म्हणजे ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या आणि कलेक्ट केल्या. तर मित्रांनो, वरील तक्त्यामध्ये आपण काही जे रोग बघितले त्याबद्दल थोडक्यात काही महत्त्वाचे रोग आहेत, त्याबद्दल थोडक्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये आपण बघतो गंभोरा नावाचा जर हा रोग असाल तर कशा प्रकारचे सिम्पटम्स किंवा काय नेमकं होते, तर लक्षात ठेवा, पक्ष्यांमध्ये प्रतिकारशक्ती जी आहे ती निर्माण करणाऱ्या अवयवांवर रोगाचा हा परिणाम होतो, त्यामुळे प्रतिकारशक्ती नष्ट होते. प्रामुख्याने गंभोरा रोगामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा रोग बघितला, त्यामध्ये राणीखेत बघितलं, त्याला मी तुम्हाला मानमोडी असं सुद्धा सांगितलं. आणि मान वाकडी होणे, श्वसनाचा त्रास होणे, अशा प्रकारची लक्षणं जी आहेत ते राणीखेत या रोगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण बघतो मित्रांनो मॅरेक्स नावाचा रोग होतो. म्हणजे यामध्ये नेमकं काय होते, तर बघा, 1 ते 15 दिवसाची जी काही पिल्ले पांगडी असतात, कारण आपण बघतो मॅरेक्स नावाची लस असतात ते पहिल्या दिवशीच देतात, किंवा जे उबवण केंद्र असते तिथेच ते लस देण्यात येते. आणि यामध्ये आपण बघतो 1 ते 15 दिवसाची पिल्ले पांगडी असताना जे अशक्त होऊन मरतात, आणि असा जो रोग असतो त्याला आपण मॅरेक्स असं म्हणतो. यासाठीच मित्रांनो, मॅरेक्सची लस असते ते पहिल्याच दिवशी देण्यात येते. समोर जर मित्रांनो आपण बघितलं तर कोंबड्यांना बहुतेक लसी ज्या आहेत त्या नाकातून आणि डोळ्यातून देतात. म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या लस आणि लसी आपण समोर बघणारच आहोत, पण प्रामुख्याने लसी ह्या कशातून देतात, तर नाकातून देतात किंवा डोळ्यातून देतात. आणि महत्त्वाचं मित्रांनो की कोंबडी खतामध्ये एक पॉईंट सुटला होता. आता कोंबडी खताच्या बाबतीत तिथे उल्लेख आलेला आहे, त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व चुना मोठ्या प्रमाणावर असते. आता तुम्हाला मी मागे सेंद्रिय शेती नावाने एक चॅप्टर घेतलं होतं, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे खतं आहेत त्या खतांमध्ये कोणत्या प्रमाणात किती नत्र असते, स्फुरद असते, पालाश असते, या सगळ्यांचे एक कंटेंट सांगितलं आहे. ते सुद्धा ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचं लेक्चर आहे. ते सुद्धा लेक्चर तुम्ही नक्की बघा. प्लेलिस्ट मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही कमेंट बॉक्समधून मित्रांनो प्लेलिस्टवर जाऊ शकता, तिथे टच करा, तुम्हाला सगळे प्लेलिस्ट मिळून जाईल ग्रामसेवक भरतीशी संबंधित. त्यामध्ये मी सगळे लेक्चर दिलेले आहेत. A to Z लेक्चर कवर करा. सिलेबस वाईज ते लेक्चर आहेत. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुमच्यासाठी मी फॉर्म केला आहे. त्यामध्ये प्रश्न आहे की कोंबडी खतामध्ये किती प्रमाणात नत्र असते, त्याचप्रमाणात किती प्रमाणात फॉस्फरस असते आणि किती प्रमाणात चुना असते. यासाठी मित्रांनो तुम्ही ते लेक्चर बघा, सेंद्रिय शेती नावाने आहे. त्यामध्ये खतांमध्ये किती प्रमाणात काय नत्र, स्फुरद, पालाश कसं कंटेन असते त्याचा जो चार्ट आहे तो तिथे देण्यात आलेला आहे. तिथून तुम्ही या प्रश्नाची उत्तरं मिळवू शकता. समोर मित्रांनो काही वॅक्सिन घेतले आहे, त्यामध्ये संपूर्ण वॅक्सिन नाही घेतल्या मी, फक्त महत्त्वाच्या काही वॅक्सिन आहेत त्या घेतल्या. नंतर ह्याच ज्या वॅक्सिन आहेत ते परत रिपीटसुद्धा होतात. तर मित्रांनो, पहिला दिवस असतो आणि पहिल्या दिवशी कोणती लस किंवा वॅक्सिन दिल्या जाते हे आपल्याला पाहायचं आहे. तर लसीचं नाव आहे मॅरेक्स लस आहे. ती पहिल्याच दिवशी कोंबड्यांना दिली जाते आणि मात्रा जी आहे 0.2 म्हणजे 0.2 एवढी असते. आणि ही जी लस आहे ते लस देण्याची पद्धत कोणती आहे, तर लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी जी मॅरेक्स नावाची लस दिली जाते ती स्नायूमध्ये आणि कातडी खाली दिली जाते आणि प्रामुख्याने उबवण केंद्रामध्येच ही देतात. तर मित्रांनो, इथे फक्त मी महत्त्वाच्या गोष्टीच घेतल्या, म्हणजे पूर्ण लसी किंवा वॅक्सिन घेतलेल्या नाही आहेत. कारण काय तर महत्त्वाच्या म्हणजे पर्टिक्युलर 1-2 वॅक्सिन पडतात, किंवा सुरुवातीची वॅक्सिन तुम्हाला विचारतील, किंवा कशाला काय म्हणतात याबद्दल तुम्हाला वॅक्सिन विचारतील. जास्त डिटेल पूर्ण चार्ट पाठ करण्याची गरज नाही, म्हणून महत्त्वाच्या गोष्टी तिथे घेतलेल्या आहेत. इथे मित्रांनो पहिली लस आहे ती लक्षात ठेवा, मॅरेक्स नावाची लस असते, पहिल्या दिवशी दिली जाते आणि ती स्नायूमधून आणि कातडीखाली देतात. अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि उबवण केंद्रामध्येच ती देतात, म्हणून लक्षात ठेवा.
त्याचप्रमाणे आपण बघतो दुसरी जी लस आहे ते 5 ते 7 दिवसाची असताना म्हणजे पहिल्या आठवड्यापूर्वी जी लस देतात त्यामध्ये आपण लासोटा त्याला आपण राणीखेत म्हणतो. राणीखेत हा जो रोग आहे त्याच्यावर कोणती लस देतात असा प्रश्न विचारू शकता. तर लासोटा नावाची लस असते. ती लस राणीखेत म्हणजे मानमोडी या रोगासाठी देण्यात येते आणि कधी देण्यात येते 5 ते 7 दिवस म्हणजे पहिल्या आठवड्यापूर्वी देण्यात येते. त्यामध्ये काय करतात एक थेंब देतात आणि ड्रॉपरने डोळ्यात टाकतात किंवा नाकातून छिद्रातून ही लस जी आहे ती कोणाला दिली जाते? कोंबड्यांना दिली जाते. समोर आपण बघतो मित्रांनो 12 ते 14 दिवस 14 दिवसाची कोंबडी असताना त्यामुळे आपण बघतो की IBD नावाची लस दिली जाते. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ही लस कोणत्या रोगाच्या उपचारासाठी देतात? तर गंभोरा नावाचा रोग असतो त्याच्यासाठी कोणती लस देतात? तर IBD नावाची लस देतात. एक थेंब जी असते मात्रा त्याची आणि डोळ्यातून किंवा कातडीखाली किंवा कातडीखाली स्नायूत ही जी आहे ती लस देतात. तर लक्षात ठेवा डोळ्यातून आणि नाकातून जास्त पर्टिक्युलर लसी देण्यात येतात. त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो तर ह्या ज्या लसी आहेत राणीखेत त्याच्यानंतर लासोटा ह्या परत परत वेगवेगळ्या नावाने काय होतात रिपीट होतात. म्हणजे जसं जसं आठवडे वाढत जाईल तशा तशा नावाने. पण इथे महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितली की लक्षात काय ठेवायचं आहे. मॅरेक्स नावाची लस आहे ती पहिल्या दिवशी देतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की राणीखेत या रोगाच्या उपचारासाठी कोणती नावाची लस देतात तर लासोटा नावाची आणि ती पहिल्या आठवड्यामध्ये देतात म्हणजे पहिल्या आठवड्याच्या पूर्वी देतात. त्याच्यानंतर गंभोरा नावाचा रोग असेल त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची लस देतात तर IBD नावाची लस देतात. आणि ह्या ज्या लसी आहेत मित्रांनो त्या रिपीटेड होतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यातून आणि आपण बघतो की डोळ्यातून त्याचप्रमाणे नाकातून छिद्रातून नाकाच्या छिद्रातून ह्या लसी प्रामुख्याने कोंबड्यांना दिल्या जातात. आणि पहिली लस जी आहे ते मॅरेक्स लस कातडीखाली स्नायूसुद्धा दिली जाते. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि महत्त्वाच्या ऑब्जेक्टिव्ह टाईप पॉईंट मी तुम्हाला सांगितले. तसं बघितलं मित्रांनो तर लेक्चरची प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु आपण IBPS पॅटर्ननुसार ते कसे त्यांचा पॅटर्न बदलतील किंवा कसे प्रश्न पडतील हे आपण अंदाज बांधू शकत नाही. म्हणून मित्रांनो प्रश्न लॉजिकल विचारो की फॅक्च्युअल विचारो किंवा ॲप्लिकेशन बेस विचारो कोणत्याही पद्धतीसाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो इतर गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा आपण सिलेबस कवर करू. म्हणजे परीक्षेमध्ये आपण जर सिलेबस कवर करून गेलो तर एक कॉन्फिडन्ससुद्धा आपल्याकडे राहील. आणि नवीन जर गोष्टी आल्या तर सगळ्यांना त्या सारख्याच जातील. परंतु आपण सिलेबस कवर केला याचं आपल्याला समाधान राहील. तर मित्रांनो हे जे लेक्चर आहे माझ्याकडे जेवढा डेटा उपलब्ध होता तसेच आजूबाजूने मिळून मला जेवढा डेटा मिळाला तो संपूर्ण यामध्ये मी ॲड केला. आता तुम्हाला या व्यतिरिक्त काही गोष्टी असतील माहिती असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच मित्रांनो लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन लेक्चरसाठी अपडेटेड माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तुम्ही इथपर्यंत लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.